राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयते लेखक अभिजित जोग यांच्या पुस्तकाचा हा पुढचा भाग. नकार विकृती. जे सोयीचं आहे ते घडलेलंच नाही, ते नाकारायचंच. एक फार छान लिहिलंय अभिजित जोगांनी. ते म्हणतात, माझा एक काश्मीरी पंडित मित्र, नीट आहे का, 11वीमध्ये असताना त्याच्या कुटुंबाला काश्मीरमधील आपलं पिढीजात घर जमीन जुमला सोडून नेसत्या वस्त्रानिशी पळून जावं लागलं. तो सांगत होता, त्यांच्याकडून सगळंच हिसकावून घेण्यात आलं. याचं त्यांना जितकं वाईट वाटलं त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक दुःख त्यांना झालं जेव्हा काही लोक त्यांना शहाजोगपणे सांगू लागले, तुम्ही उगीच घाबरून पळालात. काश्मीरी पंडितांना तिथून हकलण्याचा मुसलमानांच्या तिथल्या उद्देशच नव्हता. वा, त्यांच्यावर झालेले अत्याचार झालेच नाहीत असं म्हणून नाकारून टाकण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा ते सहन करणं त्यांना अशक्य झालं. इतिहासामध्ये घडलेल्या वंशविच्छेद, जातीय संहार, कत्तली, संघटित विध्वंस यासारख्या अमानवी अत्याचाराच्या आठवणी जर संबंधित गटांना गैरसोयीच्या हानिकारक ठरत असतील तर त्या घडल्याच नाहीत असं प्रतिपादन करून त्यांचं इतिहासातील अस्तित्व साफ नाकारणं म्हणजे नकार विकृती किंवा निगेशनिझम. स्पेन, पोर्तुगालने, अमेरिका, आपण जगाचा विचार करूया, सगळीकडं हिंसा झालेली आहे, सगळीकडं अत्याचार झालेले आहेत, कत्तली झालेली आहे. फरक जगातला आणि भारतातला फरक लक्षात घ्या. फार छान लिहिलं आहे त्यांनी, सगळं पुराव्यानिशी लिहिलेलं आहे. स्पेन आणि पोर्तुगालने अमेरिकेत, ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलियात केलेला तेथील मूलनिवासी जमातींचा वंशविच्छेद, अमेरिकेनं आफ्रिकेतील लोकांवर लादलेली गुलामी, बेल्जियमनं काँगो देशामध्ये केलेल्या कत्तली, टर्किश लोकांनी केलेल्या आर्मेनियन लोकांच्या कत्तली यासारख्या अनेक अमानवी घटना इतिहासामध्ये घडून गेल्या. ज्यांनी त्या केल्या त्यांनी त्यांच्याकडे इतिहासाची डोळेझाक व्हावी किंवा त्यांची फारशी चर्चा केलीच जाऊ नये यासाठी प्रयत्नही केले. पण शेवटी या घटना घडल्या, ही चूक होती हे मान्य करून त्यांच्याबद्दल पश्चातापही व्यक्त करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी स्थानिक मूलनिवासी लोकांची जाहीर माफी मागितली. अमेरिकेतही गुलामीच्या प्रथेबद्दल वारंवार खंत व्यक्त केली गेली, क्षमायाचना करण्यात आली. स्पेनच्या राजानेही अमेरिकेतील मूलनिवासी असलेल्या रेड इंडियन्सची माफी मागितली. आता गंमत बघा, इतिहासातील बहुधा 2च घटनाक्रम असे आहेत की त्यांच्यामध्ये वरील उदाहरणांप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक क्रूर आणि अमानवी घटना घडलेल्या आहेत. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं तर सोडाच, पण त्या घडल्याच नाहीत असं प्रतिपादन करून नकार विकृतीचं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. निदान काही ठराविक गटांनी ते केलेलं आहे. यापैकी पहिला घटनाक्रम म्हणजे हिटलरच्या आधिपत्याखाली नाझी जर्मनीनं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 1941 ते 45च्या दरम्यान केलेला ज्यूंचा वंशविच्छेद. गॅस चेंबरसारख्या अमानुष पद्धती वापरून 60 लाख निरपराध ज्यूंना ठार मारण्यात आलं. दुसऱ्या घटनाक्रमाची तीव्रता, अमानुषपणा इतक्या टोकाचा आहे की वर उल्लेखलेल्या सगळ्या घटना क्षुल्लक वाटाव्यात. आता ऐका, आता आपल्या देशाशी संबंध आहे. इस्लामिक आक्रमकांनी 1000 वर्ष भारतातील हिंदू आणि बौद्धांवर केलेले अत्याचार, बलात्कार, कत्तली, लादलेली गुलामी, मंदिरांचा विध्वंस आणि जबरीनं केलेलं धर्मांतर यामध्ये भरडल्या गेलेल्या लोकांच्या संख्येचा अंदाज बांधणं अशक्य असलं तरी त्यांची संख्या वरील उदाहरणांपेक्षा काही पटीनं जास्त आहे हे नक्की. आता गंमत बघा, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुतेक काळ भारतातील शासन व्यवस्था देशाच्या प्रमुख विचारधारेवर नियंत्रण ठेवणारी इकोसिस्टीम, इतिहास क्षेत्रावर संपूर्ण अधिकार असलेली लॉबी या सगळ्यांचं हिंदूंवर अत्याचार झालेच नाहीत हे अधिकृत धोरण राहिलेलं आहे. हिंदूंनी जे सहन केलं ते तर नाकारायचंच,
पण वर त्यांनाच कोत्या मनोवृत्तीचं, मागासलेलं, असहिष्णू ठरवून अपमानित करत राहायचं, हाच प्रकार वर्षानुवर्ष घडत आलेला आहे. नाझींनी केलेले ज्यूंवरील अत्याचार, इस्लामिक आक्रमकांनी केलेले भारतातील हिंदू आणि बौद्धांवरील अत्याचार, यातील अत्यंत महत्त्वाचं साम्य हे आहे की हे दोन्ही घटनाक्रम कुठल्याही तात्कालिक कारणामुळं अचानक घडलेले नव्हते, तर त्याला कितीही विकृत असली तरी एक सैद्धांतिक आणि वैचारिक बैठक होती. ज्यूंचा वंशविच्छेद हा नाझी तत्वज्ञानाचा आणि मूर्तीपूजकांचा, म्हणजे आपल्या इथला वंशविच्छेद हा इस्लामच्या तत्वज्ञानाचा अविभाज्य घटक होता. आपण म्हणतो ना, आपस में बैर न मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना. सर्वधर्म समभाव इस्लामच्या तत्वज्ञानाचा अविभाज्य घटक होता. इथल्या मूर्तीपूजकांच्या कत्तली, या आपण देवाचे लाडके लोक आहोत. काय म्हणतात, त्यांची विचारसरणी आहे की आपण देवाचे लाडके लोक आहोत. जगावर किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशावर राज्य करण्याचा आपल्याला देवदत्त अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या आड येणाऱ्या लोकसमूहांना नष्ट करणं ही आपली देवदत्त जबाबदारी आहे. गमतीची गोष्ट म्हणजे हा विश्वास बाळगणारे जगाच्या इतिहासातील पहिले लोक हे ज्यू धर्मीयच होते. वंश श्रेष्ठत्वाचा आणि इतरांच्या वंशविच्छेदाचा हा वारसा ज्यूंकडून ख्रिश्चनांकडं आणि मुस्लिमांकडं आला. ख्रिश्चनांनी वंशविच्छेदाच्या ज्या मोहिमा काढल्या त्यांचं लक्ष मूर्तीपूजक पाखंडी हेच होतं. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातील स्थानिक जमातीचे लोक जर मूर्तीपूजक किंवा निसर्गपूजक नसते तर युरोपियन लोकांनी बहुधा त्यांचा इतका समूळ संहार केला नसता. युरोपमध्ये राजकीय आणि धार्मिक शक्तीचं संपूर्ण विलगीकरण झाल्यानंतर, धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था आल्यानंतर राजकीय विस्तारवाद आणि साम्राज्यवादाचा धर्मप्रसाराशी उघड संबंध उरला नाही. ख्रिश्चन धर्मियांनी आपल्या धर्मप्रसारासाठी कत्तली न करता अधिक चलाख पद्धतीनं आणि संभावित मार्ग चोखाळायला सुरुवात केली. आपल्या देशामध्ये हेच चालू आहे. आदिवासी, पाडे, गोर, गरीब यांच्या गरजा ओळखून त्या गरजा भागवण्याच्या बदल्यात त्यांचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केलं जातं. अतिशय हुशारीनं ख्रिस्ती धर्मीय त्यांचं धर्मांतरण करत असतात. अशा रीतीने ओल्ड टेस्टामेंटचा वंश श्रेष्ठत्व आणि वंश विच्छेदाचा वारसा शेवटी इस्लामकडे आला. हे जग अल्लाहनं मुस्लिमांना अंधण म्हणून दिलेलं आहे. इथे राज्य करण्याचा मुस्लिमांचा देवदत्त अधिकार आहे. या राज्यात ज्यू ख्रिश्चनांनी इस्लामचं वर्चस्व मान्य करून कर भरून धिम्मी म्हणून जगलं पाहिजे आणि मूर्तीपूजकांनी इस्लाम किंवा मृत्यू यापैकी काहीतरी एक स्वीकारलं पाहिजे. कळतंय? या इस्लामच्या शिकवणीवरील प्रगाढ श्रद्धेमुळे आपण केलेल्या अमानवी अत्याचारांची त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला कधी टोचणी लागली नाही आणि ती लागेल अशी शक्यताही दिसत नाही. कारण मोहम्मद पैगंबर हे शेवटचे प्रेषित, कुराण हा शेवटचा धर्मग्रंथ असून इस्लाम हा परिपूर्ण अपरिवर्तनीय धर्म आहे. काय अपरिवर्तनीय धर्म? त्यातलं एकही अक्षर बदलायचं नाही. कुराणच्या शिकवणीत अनंत काळापर्यंत बदल करण्याची गरज नाही किंवा तसा बदल करणे हे धर्मविरोधी आहे. ही इस्लामची शिकवण आहे आणि तिच्यावर मुस्लिमांची अपार श्रद्धा आहे. म्हणूनच ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांनी आपल्या धर्मांच्या शिकवणीचे जसे नव्याने आकलन केले तसे मुस्लिम धर्मीय करतील हे अवघड आहे, अशक्य आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी त्या दिशेने काही प्रयत्न सुरू केलेले आहेत असे दिसते, पण त्याला किती यश येते हे बघणे फार महत्त्वाचे आहे. हे सगळं सातत्याने वाचून दाखवतोय मी. गेले कित्येक भाग माझं या पुस्तकात असे छोटे छोटे भाग करून मी दाखवतोय. काही लोकांचे मेसेज येतात थोडा मोठा भाग केला तरी चालेल, पण खरं सांगू का, मी जेव्हा 10-12 मिनिटांचे भाग करतो, आता आज मी जवळजवळ 10-11 मिनिटांचा भाग करतोय, पण नंतर लक्षात येतं की त्यातली 4-5 मिनिटंच बघितली जातात. म्हणून मी तुमच्या आग्रहाखातर आता केला हा मोठा भाग.
पण 5-6 मिनिटांचे भाग हेच योग्य आहेत, तेवढेच लोकांकडे बघायला वेळ आहे. आपला धर्म टिकवावा म्हणून व्हिडिओ बघायलासुद्धा वेळ नाही आहे. आणि जे लोक हे प्रेमाने बघतायत, सातत्याने मला फॉलो करतायत, राष्ट्राय स्वहाला फॉलो करतायत, त्या सगळ्यांचा मी खूप आभारी आहे. राष्ट्राय स्वहा चॅनल देवदेश धर्माच्या सर्व विचारांना समर्पित चॅनल आहे. इथे करमणूक नाही, इथे एंटरटेनमेंट नाही, इथे असलं काही मिळणार नाही. इथे फक्त देवदेश धर्माला जे पूरक आहे, जे फायद्याचं ठरणार आहे, असंच सगळं इथे सादर केलं जाईल. आपण असत्य म्हणजे त्या पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.